कुणाच्या बापाची नाही, कुणाच्या बापाची आज आपण पाहतोय की या ठिकाणी आज जवळपास यशवंत स्टेडियम या ठिकाणी हजारो आंदोलक आले आहेत। आपल्यासोबत हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत। खरं तर यांच्या मागण्या काय हे आपण जाणून घेऊया। काय मागण्या आहेत? येत्या काही वर्षापासून या सरकारने शिक्षणाचं खाजगीकरण केलं आहे। यामुळे गरीब जे वंचित जे विद्यार्थी आहे यांना शिक्षण मिळत नाहीये, शिक्षणापासून ते वंचित राहत आहेत। तर या शिक्षणाचं प्रायव्हेटीकरण करू नये। राज्यातील 17,000 ते 18,000 शाळा सरकार विकायला पाडलंय सरकारने। तर याचा आम्ही जाहीर निषेध करतो। सोबतच नर्सिंग कॉलेज हे पण विकायला काढलंय। ITI कॉलेजचं खाजगीकरण केलंय सरकारने। अजून विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, विद्यार्थी हिताच्या मागण्या आहेत, यासाठी आम्ही इथे आंदोलन करतोय। आपण बघतोय की ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या मार्फत हे आंदोलन सुरू आहे। हे सगळे आपण विद्यार्थी बघताय जे नारेबाजी करतात त्या ठिकाणी। यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकारपर्यंत जातात का हे पाहणं गरजेचं आहे। आणि विशेष म्हणजे आपण पाहतोय की हे सगळे जे विद्यार्थी आहेत ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे विद्यार्थी आहेत। ज्या पद्धतीने खाजगीकरण झालं आहे ते खाजगीकरण रोखण्यासाठी या विद्यार्थ्यांचं या ठिकाणचं आंदोलन आहे। या आंदोलनाला नक्की यश येतं का हे पाहणं गरजेचं आहे। कारण सरकार आता सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरण करतं, तसं शिक्षणाच्या बाबतीमध्ये खाजगीकरण होता कामा नये। आणि विशेष हेच खाजगीकरण रोखण्यासाठी हे सगळं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। आता सरकार याला न्याय देणार का हे पाहणं देखील गरजेचं आहे।